आपण असे घडलो. परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 5वी. आता आपण इतिहासाची अनुक्रमणिका बघू. पहिल्या पाठाचे नाव इतिहास म्हणजे काय. दुसऱ्या पाठाचे नाव इतिहास आणि कालसंकल्पना. 3 पृथ्वीवरील सजीव. 4 उत्क्रांती. 5 मानवाची वाटचाल. 6 अश्मयुग दगडाची हत्यारे. 7 निवारा ते गाव वसाहती. 8 स्थिर जीवनाची सुरुवात. 9 स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती. 10 ऐतिहासिक काळ. पहिल्या पाठाचे नाव आहे इतिहास म्हणजे काय. त्याच्यात आपण आज 4 पॉईंट शिकणार आहोत. त्यातला पहिला पॉईंट आहे इतिहास. भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. 2 इतिहासाची शास्त्रीय पद्धत. 3 इतिहास आणि आपण. 4 भूतकाळ आणि भविष्यकाळ. त्याच्यातला पहिला पॉईंट आहे इतिहास. भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. गेल्या वर्षी 4थ्या इयत्तेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य यांचा अभ्यास केला. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासूनचे सुमारे 400 वर्षापूर्वीचा काळ. यालाच आपण 400 वर्ष जुना किंवा 400 वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ असेही म्हणू शकतो. आपण व्यवहाराच्या सोयीसाठी काळाचे वेगवेगळ्या पद्धतीने भाग पाडत असतो. आत्ता, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर किंवा आज, काल, उद्या किंवा या वर्षी, पुढील वर्षी इत्यादी शब्दप्रयोग करताना आपल्या नकळत आपण मनातल्या मनात काळ मोजत असतो. यामध्ये आत्ता, आज, या वर्षी इत्यादी शब्दांनी लक्षात येणारा काळ म्हणजे वर्तमान काळ. थोड्या वेळापूर्वी, काल, गेल्या वर्षी इत्यादी शब्द भूतकाळ दर्शवतात. थोड्या वेळानंतर, उद्या, पुढील वर्षी इत्यादी शब्दांनी भविष्यकाळ समजतो. निघून गेलेला क्षण हा भूतकाळ असतो. आत्ताचा चालू क्षण हा वर्तमान काळ असतो. भविष्यकाळ हा अजून यायचा असतो. यावरून आपण असे शिकलो की निघून गेलेला क्षण म्हणजे भूतकाळ, आत्ताचा चालूचा क्षण म्हणजे वर्तमान काळ, अजून यायचा असणारा क्षण म्हणजे भविष्यकाळ. भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात. उदाहरणार्थ, आज आपले वय 10 वर्ष असेल तर आपल्या जन्माची घटना भूतकाळात 10 वर्षापूर्वी घडली असा त्याचा अर्थ होईल. त्याचप्रमाणे 10 वर्षांनी म्हणजे भविष्यकाळात आपले वय 20 वर्ष असेल. आपल्या जन्मदिनापासून आजपर्यंतचा म्हणजे निघून गेलेला काळ हा आपला म्हणजे एकाच व्यक्तीच्या आयुष्यातील भूतकाळ होय. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. म्हणजे याच्यावरून आपण असं शिकलो की भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या असतात त्या समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. 2 इतिहासाची शास्त्रीय पद्धत. इयत्ता 3री व 4थीमध्ये परिसर अभ्यास या विषयाच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे. कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणे हे या सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य असते. प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. आपल्या जन्मापासूनच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. असे असले तरी आजी आजोबा, आई वडील इत्यादी माणसे आपल्या लहानपणाच्या गमतीच्या गोष्टी सांगत असतात. त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात. एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात तेव्हा त्यांच्या सांगण्यात थोडाफार फरक असू शकतो. अशा वेळेस नेमके बरोबर कोणते असा प्रश्न आपल्याला पडतो. नेमके बरोबर कोणते हे ठरवण्यासाठी सांगितल्या घेतलेल्या गोष्टींची बारकाईने तपासणी करावी लागते.
भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसते. म्हणजे ज्या भूतकाळात घटना झालेल्या असतात त्यांचा आपल्याला पुन्हा तसा घडून आणण्याचा प्रयोग करणे हे शक्य नसते. त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे. असे असले तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो. त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते. हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. भांडी, नाणी, ताम्रपट, ग्रंथ व हस्तलिखिते या पुरातन वस्तूंपासून आपल्याला इतिहासाची माहिती मिळते. प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथाकहाण्या, लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने असे म्हणतात. या साधनांचे भौतिक, लिखित आणि मौखिक असे 3 प्रकार पडतात. त्यात भौतिक साधनांमध्ये नाणी, किल्ले, ताम्रपट, भांडी, लेणी इत्यादी साधने येतात. तर लिखित साधनांमध्ये पत्रव्यवहार, हस्तलिखिते येतात व मौखिक साधनात जात्यावरच्या ओव्या आणि लोककथा, लोकगीते यांचा समावेश होतो. भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरेखोटेपणाची कसून तपासणी केली जाते. कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळून इतिहासाची मांडणी केली जाते. ही शास्त्रीय पद्धत होय. आता तिसरा पॉईंट आपण घेणार आहोत, इतिहास आणि आपण. शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. उदाहरणार्थ पर्यावरणशास्त्र. पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी, प्रदूषण यासारखे प्रश्न आणि त्यावरचे उपाय याचा अभ्यास करते, त्याप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपापल्या विषयांचा अभ्यास करते. इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो. माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतींच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक आणि हानिकारक वातावरण निर्माण होत असते. त्याचा परिणाम आपल्याला दैनंदिन जीवनावर होत असतो. उदाहरण, एखाद्या गावातील लोक एकजुटीने, एकमेकांच्या साह्याने जेव्हा सगळी कामे पार पडतात तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो. परंतु गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर मात्र गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे गावातील लोकांनी एकजुटीने राहिले पाहिजे. भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृती आणि कृतींचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधतो. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय, अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते. वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हेही इतिहासाच्या अभ्यासातून समजते. भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे कार्यही इतिहास करतो. जसे आपण बघू शकतो की शिवाजी महाराजांचा इतिहास जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते. इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाणघेवाण आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते. तसेच माणसाच्या जीवनपद्धतीत कसे बदल होत गेले हे सुद्धा समजून घेता येते. प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा स्वतंत्र इतिहास असतो. तसेच पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस या सर्वांचा स्वतंत्र इतिहास आहे. म्हणजे इतिहास नेमका कोणाकोणाचा असतो?
इतिहास हा माझा असतो, शाळेचा असतो, गावाचा असतो, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा, जगाचा व मानवी संस्कृतीचा असतो. प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा इतिहास असतो. त्याच्या आधारे मानवी संस्कृतीत महत्त्वाचे बदल घडून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला मिळते. आता चौथा पॉईंट आहे भूतकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात. उदाहरण, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला. ही एक ऐतिहासिक कृती आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला असे म्हणता येईल की स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतीशी जोडलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला ही कळते की पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो. म्हणजे याच्यावरून असं आपल्या लक्षात येतं की भूतकाळात ज्या आपण कृती करतो त्यावरच आपले भविष्य अवलंबून असते. इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे शिकतो. उदाहरण, फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली. अग्नीचा वापर कसा करावा हे शिकून घेतले. त्याने पुढे चाकाचा शोध लावला. पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टीमध्ये भर घातली. मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनेच तंत्रज्ञानही विकसित होत गेले. ही प्रक्रिया अजूनही अखंडपणे सुरूच आहे. भूतकाळातील शोधांच्या आधारानेच पुढचे नवनवीन शोध लावणे शक्य असते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला हा पाठ आज संपलेला आहे. आपण आता या पाठाचा स्वाध्याय बघूया. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. पहिली रिकामी जागा आहे, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. काय म्हणतात? इतिहास. 2. इतिहास केवळ टिंबटिंबच्या आधारे लिहिला जात नाही. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. कल्पनेच्या. प्रश्न दुसरा आहे, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? त्याचं उत्तर असं आहे, प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे? स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना आपला स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे? आपला स्वातंत्र्य लढा. तिसरा प्रश्न आहे, इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते? उत्तर आहे त्याचं, इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते. त्यात महत्त्वाचं काय आहे की इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते. आता आपण पुढे तिसरा प्रश्न बघणार आहोत. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यात पहिला प्रश्न आहे, इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे, भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसले तरी त्या घटनेचे पुरावे शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी इतिहास विषयात शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो. त्यात दुसरा पॉईंट आपण आता लिहू. आवश्यकतेनुसार इतर शास्त्रांची मदत घेतली जाते, म्हणूनच इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते. आता हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, हा 2 मार्काला परीक्षेत विचारला जातो. त्याच्यामुळे याचे 2 पॉईंट आपण लिहिले असले पाहिजे. त्यातला दुसरा प्रश्न आहे,
गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात? उत्तरे, गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात. आता आपण संकल्पचित्र तयार करूया. बघा, तुम्ही समोर बघा, इतिहास कोणाचा. आपण हा पाठ शिकताना इतिहास कोणाचा हे सर्व समजून घेतले. आता इथे दिले आहे की गावाचा, माझा, शाळेचा. तर कोणाकोणाचा असू शकतो बरं इतिहास? हा जिल्ह्याचा असू शकतो, राज्याचा, देशाचा, मानवी संस्कृतीचा आणि जगाचा. एकदा पुन्हा सांगते, इतिहास हा गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा, माझा, शाळेचा, मानवी संस्कृतीचा आणि जगाचा. प्रश्न 5 आहे, पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा. आता आपण इतिहासाचा अभ्यास करताना 3 इतिहासाची साधने पाहिली. त्यात भौतिक, लिखित आणि मौखिक असे 3 प्रकारचे साधने बघितले होते. आता भौतिक म्हणजे कोणते? तर ज्या पुरातन वस्तू आपण जपून ठेवलेल्या आहे ते साधने. लिखित म्हणजे कसे की जे साधने लिहून ठेवलेले आहेत. आणि मौखिक म्हणजे कसं की जे साधने तोंडाने बोलली गेली आहेत. म्हणजे यावरून तुम्हाला हे उत्तर अगदी सोप्या भाषेत पटकन लगेच लिहिता येईल आणि लगेच समजेल. त्यात इतिहासाच्या साधनांमध्ये आता आपण भौतिक साधनं बघू. तर भौतिक साधनांमध्ये येतं म्हणजे पुरातन वस्तू जतन करून ठेवलेल्या आहे ना, त्याच्यातील नाणी, किल्ले, ताम्रपट, भांडी, वाडे, लेणी, शिलालेख, हत्यारे, स्तंभ, राजमुद्रा आणि हाडे. आणि लिखित साधनांमध्ये येईल पत्रव्यवहार, चरित्रग्रंथ आणि हस्तलिखिते म्हणजे ती लिहून ठेवलेली आहेत ना. आणि मौखिक साधनातील जात्यावरील ओव्या, लोकगीते आणि लोककथा. आज इथे आपला स्वाध्याय संपलेला आहे. उद्या आपण पुढील पाठाला सुरुवात करूया.